नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर DRDO पुणे येथे इंटर्नशिप पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे इंटर्नशिप, तर त्याच्यासाठी शाखा आणि विषय। तर मेकॅनिकल याच्यासाठी पदसंख्या 10 असणार आहे। तर मॅटेरियल व पॉलिमर याच्यासाठी पदसंख्या 5 असणार आहे। तर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन याच्यासाठी 15 पदसंख्या असणार आहे। तर कम्प्युटर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्यासाठी 10 पदसंख्या असणार आहे। अशा टोटल 40 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर शैक्षणिक पात्रता, तर संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी 7वे व 8वे सेमिस्टर किंवा MTech हे दुसरे वर्ष पूर्णवेळ अभ्यासक्रम लागणार आहे। तर वयाची अट ही नमूद नाही। तर नोकरीचे ठिकाण हे पुणे हे राहणार आहे। तर याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही। तर अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि ईमेल director.rde@gov.in आणि imsg.rdee@gov.in। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2025 ही राहणार आहे। तर या सगळ्या पदांसाठी मंथली स्टायफंड हा 5000 रुपये पर मंथ राहणार आहे। तर ड्युरेशन ऑफ पिरियड प्रोजेक्ट वर्क इंटर्नशिप ही 6 मंथ ही फॉर BTech अँड 11 मंथ फॉर MTech यांच्यासाठी राहणार आहे। तर A आहे निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल। B आहे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक इतिहास हा चांगला असावा आणि त्याने AICTC तसेच UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून 75% पेक्षा जास्त गुणांसह उत्तीर्ण होऊन 10च्या प्रमाणात 7.5 गुण मिळवलेले पाहिजेत। C आहे संस्थेच्या मुख्याध्यापकांनी संचालकांनी विनंतीपत्र फक्त अत्यंत पात्र गुणवत्ता विद्यार्थ्यांनाच घ्यावे। D आहे कामगिरी अधोरेखित करणारा 300 शब्दांचा संक्षिप्त बायोडेटा असावा। E आहे पुरस्कार हा व्यावसायिक सदस्यत्व जर असेल तर नमूद करावे। F आहे किमान 7.5 CGPA किंवा त्याहून अधिक असावे। G आहे शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांना फक्त सामील होण्याच्या प्रक्रियेबद्दल सूचित केले जाईल। संस्थेच्या प्रमुखांनी भरलेले आणि जारी केलेले हमीपत्र आणि नुकसान भरपाई चे बंधनपत्र। तर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आपण आता पाहूयात। तर सर्व संबंधित कागदपत्रासह पूर्ण भरलेल्या अर्जाची स्कॅन केलेली प्रत खालील ईमेल ID वर पाठवावी, ज्यामध्ये खालील विषयांचा समावेश असेल। ईमेल ID आहे director.rde@gov.in आणि imsg.rdee@gov.in। विषय राहणार आहे पुणे येथील सशुल्क इंटर्नशिप योजनेसाठी शाखा R&D अर्ज कोड क्रमांक। तर अर्जाचे पृथक्करण सुलभ करण्यासाठी विषयात शाखा कोड देखील नमूद करावा। तर उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यातच अर्ज करावा। अर्ज हा www.drdo.gov.in/drdo/career वरून डाउनलोड करता येईल। 5वे आहे बोर्डिंग आणि लॉजिंग। कोणताही बोर्डिंग किंवा लॉजिंग खर्च स्वीकार्य नाही। तथापि निवडलेल्या उमेदवारांना R&D कॅन्टीनमध्ये सवलतीच्या दरात दुपारचे जेवण, चहा, नाश्ता इत्यादी सुविधा मिळू शकतात। 6वे स्टायफंडची रक्कम 2 हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाईल। पहिला हप्ता हा प्रकल्प काम इंटर्नशिप प्रशिक्षणाच्या 3 महिन्यानंतर दिला जाईल। जर विद्यार्थ्याने प्रकल्प किंवा काम इंटर्नशिपमध्ये चांगली कामगिरी केली असेल आणि R&D येथे दरम्यान किमान 10 कामकाजाचे दिवस प्रत्यक्ष उपस्थिती पूर्ण केली असेल तर स्टायफंडची रक्कम राखून ठेवणे किंवा चालू ठेवणे लागू होते। 7वे प्रोजेक्ट वर्क इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर ज्यामध्ये मार्गदर्शकाद्वारे प्रोजेक्ट वर्कची स्वीकृती आणि प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणे आणि इतर औपचारिकता पूर्ण करणे समाविष्ट आहे। विद्यार्थ्याला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जाईल। 8वे अशा प्रकल्प विद्यार्थ्यांना रोजगार देण्याचे DRDOचे कोणतेही बंधन नाही आणि या प्रकल्पाचे काम इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर आधारांवर रोजगाराचा हक्क मागू शकत नाही। 9वे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती दिली जाईल। 10वे जर विद्यार्थी प्रकल्पाचे काम इंटर्नशिप पूर्ण करू शकला नाही आणि कार्यक्रमादरम्यान निघून गेला तर अशा विद्यार्थ्यांना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही। आपण आता महत्त्वाच्या तारखा बघूया। तर पहिले आहे की अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2025 ही राहणार आहे। तर दुसरे आहे निवडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ही ईमेलद्वारे 25 जुलै 2025 रोजी देण्यात येईल। तर तिसरे आहे प्रकल्प काम व इंटर्नशिप प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख ही 1 ऑगस्ट 2025 ही राहणार आहे। तर 12वे हे अपूर्ण व चुकीचे अर्ज प्राप्त झाले किंवा मुदतीनंतर प्राप्त झाले तर ते नाकारले जातील। या संदर्भात पुढील कोणताही संपर्क स्वीकारला जाणार नाही।
13वे निवड पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. नाकारलेल्या उमेदवारांसाठी कोणताही संपर्क साधला जाणार नाही. 14वे उपरोक्त प्रकल्प कार्य इंटर्नशिप योजनेच्या निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी कोणतेही कारण न देता रिक्त पदे किंवा निवड निकष बदलण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. 15वे निवडलेल्या विद्यार्थ्यांना सामील होताना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील. ए आहे कॉलेजचे लेटर हेड कॉलेज अधिकाऱ्याकडून ना हरकत प्रमाणपत्र, ज्यामध्ये असे नमूद केले असेल की विद्यार्थ्याला R&D येथे प्रकल्प कार्य इंटर्नशिप प्रशिक्षणार्थी सूट दिली जाईल आणि विद्यार्थी महिन्यातून किमान 10 कामकाजाचे दिवस R&D येथे प्रत्यक्ष उपस्थित राहील. बी आहे स्थानिक पोलीस ठाण्याकडून पोलीस पडताळणी पोलीस ठाण्याकडून मिळालेली पोचपावती रुजू होताना सादर करावी लागेल. सी आहे भारतीय अधिकृत गुपिते कायदा 1923 चे पालन करणे वचन आहे. डी आहे संरक्षण मंत्रालयासाठी लागू असलेले IT नियम आणि कायदे आणि त्यातील सुधारणांचे पालन करतील याची हमी देणे. ई आहे निवडलेल्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे काम इंटर्नशिप रक्कम हस्तांतरित करण्यासाठी बँक तपशील प्रदान करणे आवश्यक आहे. एफ आहे किमान MBBS पदवी धारण केलेल्या अधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांचे वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र लागेल. जी आहे प्रत्येक प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी आधार कार्ड आणि महाविद्यालयीन ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. प्रवेश घेताना त्यांनी 3 पासपोर्ट आकाराचे फोटो देखील सादर करावेत. एच आहे पडताळणीसाठी मागील सर्व सेमिस्टर मूळ गुणपत्रिका आणाव्यात. आय आहे पडताळणीनंतर मूळ कागदपत्रे लगेच परत केली जातील. जे आहे आवश्यक असल्यास इतर कोणतीही कागदपत्रे विद्यार्थ्याला निवडीच्या वेळी सामील होण्याच्या वेळी कळवली जातील. के आहे कॉलेज योग्यरित्या भरलेला आणि जारी केलेले हमीपत्र आणि नुकसान भरपाई फॉर्म जॉईनिंगच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.